आज आपण इथे चर्चा करणार आहोत ती म्हणजे जाहिरात लेखन याविषयी। जाहिरात लेखन आज एक 65वी कला झालेली आहे। म्हणजे जशा आपल्या 64 कला आहेत, चित्रकला, नृत्यकला, तसंच आज जाहिरात लेखन ही सुद्धा काळाच्या ओघामध्ये एक कला बनलेली आहे। वस्तूची मागणी निर्माण करणाऱ्या कलेला जाहिरात असं म्हणतात आणि त्यामुळे जाहिरातीमुळे लोकांच्या मनात त्या वस्तूविषयी ओढ निर्माण होते। मुलांनो, आज पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जाहिरात लेखन हा विषय तुमच्या पुस्तकात म्हणजे उपयोजित लेखनामध्ये दिलेला आहे। कारण काळाच्या ओघामध्ये ज्याप्रमाणे काळाची मागणी असेल त्याप्रमाणे तो विषय विद्यार्थ्यांना शिकता आला पाहिजे। आज इंटरनेट, टी व्ही यासारख्या गोष्टीतून जाहिरातींना खूप महत्त्व आलेलं आहे। हे क्षेत्र अत्यंत व्यापक बनत आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे यावं आणि त्याची सवय तुम्हाला अगदी 10वी पासून 9वी पासून व्हावी, म्हणून जाहिरात लेखन हा अत्यंत महत्त्वाचा भाग। हॅलो मुलांनो, कसे आहात? मी काही तुमचं सर नाही, कसे मला बघून आश्चर्यचकित झालात? अरे, मी आज तुम्हाला खास जाहिरात लेखन शिकवण्यासाठी आलेलो आहे। माझं नाव आहे अमेय जोशी। मी खोच ऍडव्हर्टायझिंग मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतो। आज आपण बघणार आहोत जाहिरात लेखन कसं करावं। आपण पहिल्यांदा बघणार आहोत जाहिरात लेखनाची भाषा कशा प्रकारे असायला हवी। जाहिरात लेखनामध्ये पहिल्यांदा तुमची भाषा ही आकर्षक असायला हवी। दुसरा मुद्दा, साधी, सोपी, सरळ, आकर्षक व ओघवती भाषा। याला जाहिरात लेखनामध्ये खूप महत्व आहे। ती जाहिरात बघताना तुम्हाला मजा आली पाहिजे, म्हणजे जाहिरात बुद्धीला फारसा ताण देणारी नसावी। चौथा मुद्दा कोणता लक्षात ठेवणार आहात तुम्ही? तर ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करणारी। पाचव्या मुद्द्याकडे जाऊया, शब्दांचा गैरवापर न केलेली। म्हणजे तुम्ही जाहिरात तयार करताना जर चुकीचे शब्द वापरले गेले तर लोकभावना दुखावल्या जातील। म्हणून लोकभावनाची जोड असलेली भाषा वेचक, अर्थपूर्ण आणि प्रसन्न असायला हवी। आठवा मुद्दा आहे लयबद्ध व वाचकांशी सुसंवाद असावी। लयबद्ध व वाचकांशी सुसंवाद असावी। नववा मुद्दा आहे विनोदाची झालरेही असावी। म्हणजे एखादी जाहिरात विनोदी पद्धतीने लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे। नंतर त्याच्यामध्ये मानवी भावभावनांची संवेदनशीलता जपणारी असायला पाहिजे, तरच ती लोकांच्या मनात उतरते। बघितलं की नाही आपण कशा प्रकारे जाहिरात लेखन आपण करायचं आहे ते। या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो दुसरा प्रकार तुम्हाला येऊ शकतो तो म्हणजे तुम्हाला इथे जाहिरात दिलेली असेल आणि त्या जाहिरातीवरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आपण पाहतो आहोत ही मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात आहे आणि ही परिपूर्ण जाहिरात आहे, म्हणजे अतिशय छान प्रकारे ही जाहिरात तयार केलेली आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहेत। उदाहरणार्थ आपण नंतर या प्रकारचे प्रश्न तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतील तुम्हाला, पण उदाहरणार्थ इथे एक प्रश्न असा विचारला जाईल तुम्हाला की या
सुलेखन वर्गाचा कालावधी सांगा, हा पहिला प्रश्न विचारला जाईल. किंवा तुम्ही जाहिरातीमध्ये दाखवलेला ईमेल ID सांगा, किंवा या जाहिरातीमध्ये सुलेखन वर्गाचं नाव सांगा. अशा प्रकारे ही जाहिरात तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये की कशा प्रकारे तुम्ही जाहिरातीवर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. विशेष म्हणजे हे आहेच, पण ही एक जाहिरात तुम्ही बघून घ्या की अतिशय छान प्रकारे ही जाहिरात तयार केलेली आहे. विशेषतः इथे छानपैकी मराठी सुलेखन वर्गाचं ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे. इथे छानपैकी चिन्ह आहे, म्हणजे सुलेखन वर्गाचं छानपैकी चिन्ह काढलेलं आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात तुम्हाला तयार करण्यासाठी सुद्धा एक उत्तम असा नमुना प्रकार आहे. आत्तापर्यंत आपण जाहिरात आणि जाहिरातीची भाषा आणि जाहिरात कशा प्रकारे लिहिली जाते हे बघितलं. या ठिकाणी आपण कशा प्रकारे जे प्रश्न आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ते कशा प्रकारे विचारले जातील त्याची आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्नाचा प्रकार असा आहे की दिलेली जी तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात दिलेली असेल प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्या जाहिरातीचं पुनर्लेखन करायचं आहे. म्हणजे ती जाहिरात जी आहे त्या जाहिरातीमध्ये तुम्ही आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी घालू शकता किंवा त्याचं पुनर्लेखन कशा प्रकारे करू शकता. तर या ठिकाणी आपण तो प्रश्न बघणार आहोत. पहिलं म्हणजे इथे मिसळ कॉर्नरची जाहिरात आहे. म्हणजे मिसळ विकण्यासाठी किंवा मिसळचं जे हॉटेल आहे ते निघालेलं आहे आणि ती विकण्यासाठी इथे या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघा खास खवय्यांसाठी मिसळ कॉर्नर असं दिलेलं आहे. तर तुम्ही इथे आणखी काय करू शकता, तर तुम्ही इथे एक लोगो टाकू शकता, म्हणजेच एक ब्रीद वाक्य टाकू शकता. त्या ब्रीद वाक्यामध्ये तुम्ही त्या मिसळ कॉर्नरचं महत्त्व दाखवू शकता. त्यानंतर तुम्ही इथे एक छानपैकी भांडं दाखवून किंवा छानपैकी अशी प्लेट दाखवून त्याच्यामध्ये छानपैकी मिसळची वाफ वगैरे येते असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. म्हणजे बघा मी या ठिकाणी अशा प्रकारे दाखवलेलं आहे. इथे मी मिसळचं भांडं दाखवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर इथे वैशिष्ट्य आहेत, मटकी मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे. तर या ठिकाणी तुम्ही आणखी मिसळचे प्रकार ॲड करू शकता किंवा तिथे घालू शकता. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मिसळ कॉर्नरची जी जाहिरात आहे ती मिसळ कॉर्नरची जाहिरात तुम्ही बनवू शकता आणि त्या प्रकारे हा प्रश्न जो आहे जाहिरात लेखन करण्याचा तो तुम्ही पुनर्लेखन छानपैकी करू शकता. असा हा पहिला प्रश्न. आपण हा तिसरा प्रकार बघणार आहोत. म्हणजे या प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विषय दिला जाईल आणि त्या विषयानुसार तुम्ही जाहिरात तयार करायची आहे. उदाहरणार्थ तो विषय असा असेल की तुमच्या विभागातील लता बॅग्स भांडार याच्यामध्ये विशेष सवलत उपलब्ध आहे, त्याची जाहिरात तयार करा. तर इथे बघा की इथे आपण नाव लिहिलेलं आहे लता बॅग्स भंडार म्हणून आणि
खास आपण असे शब्द वापरलेले आहे, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी. आणि त्यानंतर आकर्षित करून घेणारं जे एक वाक्य आहे, एकदा भेट द्याल तर पुन्हा पुन्हा याल. अशा प्रकारे जे गिराईक आहे किंवा जे जाहिरात आकर्षित करून घेणारी आहे. आणि त्यानंतर आपण इथे जाहिरातीमध्ये चित्र काढलेलं आहे. आपल्याला माहित आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा आपण हा प्रश्न सोडवतो आहोत तेव्हा आपण कुठेही पेन्सिलचा वापर करणार नाही आहोत. आपण पूर्णपणे इथे पेनाचा वापर करणार आहोत. त्यानंतर कोणत्याही प्रकारे स्केच पेन किंवा कुठल्याही गोष्टीचा आपण वापर करणार नाही आहोत. त्यामुळे फक्त पेनाचा वापर करून ही जाहिरात तयार केलेली आहे. खास म्हणजे 50% सवलत हे छानपैकी मोठ्या अक्षरात मोठ्या आकड्यांमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर आवड तुमची निवड आमची, अशा प्रकारे एक छानपैकी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. इथे भ्रमणध्वनी दिलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याशिवाय तुम्ही जर तुम्हाला त्या दुकानाबद्दल माहिती हवी असेल किंवा त्या दुकानात जायचं असेल तर तो अत्यंत गरजेचा आहे. आणि शेवटी पत्ता दिलेला. अशा प्रकारे लता बॅग्स भंडार याची जाहिरात हा विषय देऊन ही जाहिरात आपण या ठिकाणी छानपैकी तयार केलेली आहे. पुढचा प्रश्नपत्रिकेमधला जो प्रकार आहे तो प्रकार असा आहे की आपल्याला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दानुसार आपण जाहिरात तयार करायची आहे. आता इथे बघा कोणकोणते शब्द दिलेले आहेत. उदाहरणार्थ प्रश्नपत्रिकेमध्ये नॅचरल हा शब्द दिलेला आहे. आईस्क्रीम पार्लर हा शब्द दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मँगो, बटरस्कॉच या प्रकारचे शब्द दिलेले आहेत. ह्या सगळ्या शब्दांवरून आपल्या लक्षात येतं की ही जी जाहिरात आपल्याला तयार करायची आहे, पूर्ण जाहिरात ही आपण पूर्णपणे आईस्क्रीमची जाहिरात आहे. म्हणजे आईस्क्रीम पार्लर आहे. आता आपल्याला माहित आहे की आईस्क्रीमचं दुकान असा शब्द वापरला जात नाही, तर आपण आता बघतो की आईस्क्रीम पार्लर असा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे आपण ती जाहिरात अशा प्रकारे करणार आहोत. इथे छानपैकी वाक्य वापरलेलं आहे बघा. उन्हाची कायली सहन होईना मग नॅचरल आईस्क्रीम खाना. अशा प्रकारे जे जागृत गिराईक आहे त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी या ठिकाणी आईस्क्रीमचे जे प्रकार आहेत ते आईस्क्रीमचे प्रकार दिलेले आहेत. मँगो, सीताफळ, बटरस्कॉच, व्हॅनिला, टुटी फ्रुटी सारखे. आणि इथे आईस्क्रीमची चित्र दाखवलेली आहेत. याच्यामध्ये कोण आहे किंवा इथे कपातला आईस्क्रीम आहे. तर हे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे आपण खूप डेकोरेट करणार नाही आहोत, खूप चित्र काढणार नाही आहोत, पण जर सहजपणे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी चित्र काढू शकता. चित्र जर काढलं तर थोडंफार जाहिरात ही आकर्षक होते. यानंतर माफक दर असं लिहिलेलं आहे आणि खाली पत्ता दिलेला आहे. अशा प्रकारे या नॅचरल आईस्क्रीम पार्लरची जाहिरात या ठिकाणी केलेली आहे. आपण जे या सगळ्या जाहिराती बघितल्या, या सगळ्या जाहिराती आपण वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे तयार केलेले आहेत हे आपण त्या ठिकाणी बघितलं की जेणेकरून आपल्याला या जाहिराती कशा प्रकारे तयार केल्या जातील याची आपल्याला कल्पना येईल. अशा प्रकारे 4 प्रकारे पेपरमध्ये, म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे विचारल्या जातील जाहिरात लेखन याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.